गुरुवारी सकाळी अंगतोंड धुवून आम्ही चाललो शेगावले. म्हटलं चला बा लय दिवस झाले शेगावले गेलोच नाही. मग चेत्यानं काढली आपली स्प्लेंडर आणि गावातल्या गजानन महाराजच्या पाया लागून आम्ही निघलो शेगावले. पण मागाडीला काय झालं काय सांगा बा, पेट्रोल खाऊ राहिली आजकाल. 45चा एव्हरेज देऊ राहिली ना रे बा फक्त. मग आम्ही आलो पेट्रोल पंपावर. म्हटलं चला बा पेट्रोल टाकून घेऊ. आणि पेट्रोल पंपावर येऊन केला QR कोड स्कॅन आणि उघडली टाकीन वतलं त्याच्यात 200 रुपयाचं पेट्रोल. मग तरी 200चं पेट्रोल टाकून आम्ही आलो बायपासवर आणि तठून टाकला आम्ही ना खामगावकडे टर्न आणि 360च्या स्पीडनं आम्ही चाललो आता शेगावले. आणि शेगावात जाऊन आज आम्हाला इंजिनियर लाईट म्हणजेच आपले सागरदादा लोखंडेले भेटायचं होतं. म्हणून आज जरा अलगच फिलिंग होती. म्हणजे आम्ही एवढ्या दिवसापासून त्याचे एवढे मोठे फॅन होतो. आज आम्ही पहिल्यांदा त्याला भेटणार आहे. दादा आजच्याच दिवस शेगावात होते. रात्री त्याला पुण्याला जायचं होतं. खामगावच्या पुढे येऊन आम्ही ना त्याला हेवी सोडून टाकला शेगावकडे टर्न. मग तरुण 520च्या स्पीडनं आम्ही आलो शेगाव. आणि अठून पासून होते शेगावले सुरुवात. हे पहा हे आहे संस्थांचं इंजिनिअरिंग कॉलेज. तठूनच 5 मिनिटाच्या अंतरावर पुढे येऊन हे आहे संस्थांचं सामान्य रुग्णालय. आणि आम्ही सेवाधारी होतो तर या दवाखान्यात आम्हाला सेवा भेटली होती. तठून 360च्या स्पीडनं आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वेने येणाऱ्या भक्तीसाठी संस्थांच्या सेवार्थ बस दिवसभर चालूच असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आम्ही आलो संस्थांच्या पार्किंगवर. आणि हे संस्थांची विनामूल्य पार्किंग. अठी गाडी पार्क करायचे पैसे नाही लागत. तसंही म्हणा शेगाव संस्थांमध्ये सगळ्या गोष्टी सेवार्थ. मग आमची स्प्लेंडर दिली आम्ही ना तडी बिंदासपणे लावून. आणि तेवढ्यातच अडी आम्हाला आपले सबस्क्रायबर भेटले. तडी तेले टाटा करून आम्ही तठून निघलो आलो पार्किंगच्या बाहेर. आणि अठूनच पुढे मंदिरात जायचा रस्ता होता. आपण म्हटलं आपण सागरदायाला सोबत घेऊन आम्ही चाललो होतो पैदल सागरदायाच्या घराकडे. मग सागरदायाला कॉल केला. म्हटलं आम्ही ना गाडी लावली पार्किंग मध्ये आम्ही येऊन राहिलो पैदल तुम्हाला भेटायला. दादा म्हणत पैदल कशाला येऊन राहिले बे, गाडी घेऊन या आपण इकडे पार्क करू. मग आलो आम्ही अजून पार्किंग मध्ये आणि काढली आपली स्प्लेंडर घेऊन चाललो आम्ही आता सागरदायाच्या घराकडे. आणि हे पहा आमच्या संस्थांची पार्किंग किती मोठी आहे. पार्किंगच्या बाहेर निघून भक्तनिवासच्या मागच्या रस्त्याने आम्ही चाललो आता वारकरी संकुल जाऊ. रेल्वे लाईनच्या खालून गाडी टाकून आम्ही आलो वारकरी भक्तनिवास संकुलच्या पुढे. या संकुलले भुसकुटी माळा बी म्हणतात. तटून जरासं पुढे आलो तर सागरदा आम्हाला रस्त्यातच भेटले. आणि हे आहेत आमचे सागरदादा लोखंडे. याचे आम्ही लय फॅन आहे बरं. लोक सागरदादाले इंजिनियर लाईट याच नावानं एक. तटून सागरदादाले घेऊन आम्ही आलो मंदिरात. स्प्लेंडरले करून टाकलं काय. दर्शनासाठी आम्ही चाललो आता मंदिरात. मग मंदिरात येऊन आम्ही आलो चप्पल स्टँडवर. तरी चप्पल स्टँडवर चपला ठेवून आम्ही चाललो आता दर्शनाला. आणि या मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये. पण तरी बी आम्हाला जटी चान्स भेटला. आम्ही ना तरी व्हिडिओ काढले. मग आम्ही लागलो दर्शन बारीत. आणि तठून पासून आम्ही केला कॅमेरा बंद. कारण की आम्हाला काही मंदिराच्या नियमाचं उल्लंघन करायचं नव्हतं. आणि दर्शन घेणं झाल्यावर आम्ही केला अजून कॅमेरा चालू. आणि इकडे आरती चालू होती. सागरदा त्याच्या आयफोन शूट करून राहिला. सागरदायाला व्हिडिओ शूट करताना पायाचा हा पहिला टाइम होता. खरंच सागरदाचा स्वभाव बाकी एक नंबर आहे. आणि गुरुवार होता तर मंदिरात गर्दी वाढूनच राहिली. तटून सागरदायाला घेऊन आम्ही आलो मग महाप्रसाद घ्यायला लागलो. मग महाप्रसादाच्या बारी. आणि या बारीनं महाप्रसादाची बारी वरच्या मजल्यावर चालू होती. मग वरच्या मजल्यावर येऊन आम्ही घेतल्यासाठी महाप्रसाद. शेगाव संस्थांचा महाप्रसाद म्हटलं म्हणजे असं तसं नसतं. वरण भात भाजी पोळी बेसन आणि सोबतच बुंदीचा लाडू बी. मग महाप्रसाद घेऊन आम्ही तिघही झाकण झोले बसलो एका टेबलावर. सागरदा सोबत गप्पा मारत आम्ही खाल्ला तरी महाप्रसाद. तरी महाप्रसाद खाऊन दादासोबत गप्पा मारत आम्ही आलो मंदिराच्या परिसरात. आणि अटीहून आम्ही लय कदलोक बसलो. पण तुम्ही काही म्हणावा सागरदायाला भेटून बाकी एक नंबर वाटलं. मी तर सागरदायाला मार्गदर्शकच मानतो. मग तठून आम्ही आलो अजून चपला घ्यासाठी चप्पल स्टँडवर. तठी दादानं मला एक गोष्ट सांगली. मी तुम्हाला आता नाही सांगत पुढे माहित पडी ना. मग चप्पल स्टँडवर चपला घेऊन आम्ही निघलो मंदिराच्या बाहेर. तुम्हाला माहिती आहे का मंदिरात जायच्या टाइमला आम्ही ना आपली स्प्लेंडर गायब केली होती. केला आम्ही ना अजून प्रगट. तरी आम्ही तिघं बसलो स्प्लेंडरवर. सागरदायाला जरा काम होतं तर सागरदाया म्हणत मला तुम्ही ड्रॉप करा, संध्याकाळी भेटू आपण अजून कृष्णाजीच्या माया. तरी सागरदायाला टाटा करून आम्ही आलो विहार विसावा म्हणजेच आपल्या आनंद सागर जवळ. मग आम्ही आमचे कामं आटपून दुपारी 3 वाजता आम्ही चाललो कृष्णाजीच्या मळ्यात. आता लय जण म्हणतील की कृष्णाजीचा मळा म्हणजे नेमकं काय. तर टेन्शन नका घेऊ, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला. तर तो विषय असा आहे की कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून साक्षात्कार दाखवला होता. त्याच ठिकाणी आले कृष्णाजीचा मळा म्हणून ओळखलं. पण आता कोरोनाच्या काळात संस्थांना तरी मंदिर बी तयार केलं. पण आलो आम्ही कृष्णाजीच्या मळ्यात. पण अटचं वातावरण इतकं भारी आहे की अटी येऊन डोकं एकदम शांत होऊन जाते. अटी येताबरोबर पहिले आम्ही ना हातपाय धुतले, फ्रेश झालो. पाठचं वातावरण किती शांत आहे. गावात आलो की आम्ही या ठिकाणी येतच असतो. चला पा दर्शन घेऊन येऊ. मग तरी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही दारी झाडाखाली येऊन बसतो. तेवढ्यात आले आमचे सागरदा म्हणा अडी खाली बसले रे, चला तिकडे चिची खाली बसू. मग आम्ही आलो चिची खाली येऊन आम्ही मस्त गप्पा गोष्टी करू राहिलो. तेवढ्यात सागरदा आले पाहून पा किती पोरं जमा झाले. हा पा आमचा चेत्या कसा विचार करू राहिला की सायाचं बोलायला आपण आलो आणि दुसरेच पोरं बोलून राहिले. तरी सागरदा सोबत कदलो गप्पा गोष्टी करून आम्ही निघलो कृष्णाजीच्या मळ्याच्या बाहेर. दारी येऊन चेत्या म्हणे आमची गाडी पेट्रोलला खाऊन राहिली. दीडशे पेट्रोल यायलाच पाहिजे काही. मग तडी केला आम्ही ना आमच्या सागरदायाला टाटा. सागरदा म्हणा 150च्या पेट्रोल मध्ये तुमचं जाणं येणं व्हायला पाहिजे. इकडे माझी गाडी शेगाव जाणं येणं करायला 200चा पैसे. पण जाऊ द्या, ते तर चालूच राहील. पण सागरदायाला भेटून आजचा दिवस आमचा लय मस्त गेला. खरंच सागरदायाला दिलखुलास माणूस आहे. मग शेगावच्या बाहेर येऊन आम्ही केला शेगावले टाटा. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट वाचतो बरं. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर लोक जय झाकण पट्टे हो चाले भाषा.